मध्ये आपले स्वागत। वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त निनादला भारत भूमीच्या गौरवाचा सूर। हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी केले वंदे मातरम गीताचे समूह गायन। वंदे मातरम या गीतास आज 150 वर्ष पूर्ण होत आहे। ही बाब सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे। त्या अनुषंगाने आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर हजारो विद्यार्थी तरुणांच्या उपस्थितीत वंदे मातरम गायनाचा सामूहिक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वंदे मातरम पथनाट्य सादर करण्यात आले। यावेळी कृष्णा देशमुख यांनी वंदे मातरम गीतासंदर्भात सखोल माहिती दिली। वंदे मातरम या गीताने भारतीयांना एकत्र आणण्यात आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले असून 1896 साली रवींद्रनाथ टागोर यांनी ते प्रथमच गायले होते। वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत प्रेरणादायी भूमिका निभावली। वंदे मातरम हे भारत मातेच्या ममतेचे प्रतीक आहे आणि ते ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते। राज्यातील शासकीय तालुका व जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण, शिक्षण अधिकारी योजना संदीप सोनटक्के, जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे, प्राचार्य आर.व्ही. बोथीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मैदानावर अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। A7 न्यूज साठी अनीस अहमद, हिंगोली। आज वंदे भारत या गीताचे 150 दिवस पूर्ण झाले आणि त्या अनुषंगाने आपण जे आहे ते 5 ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं होतं, त्याचं साजरा केलेला होता। त्यामध्ये आज कन्या प्रशाला हिंगोली या ठिकाणी जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्ही हे जे साजरा केलेलं आहे त्याचा आम्ही हिस्सा झाले आहोत। खूप अभिनंदनाची गोष्ट आहे की आज 150 वर्ष जे आहे ते याच्यावर झालेले आहे आणि त्याच्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो। सर, आज किती शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता? आज जवळपास आम्ही प्रत्येक शाळामध्ये 2-2 हजारची नमूद केलेली होती, परंतु आज या ठिकाणी जे आहे ते जवळपास 1000च विद्यार्थी जे आहे ते आलेले आहेत। आमचं असंच होतं की प्रत्येक तालुका स्तरावर जे आहे ते प्रत्येक जी स्कूल्स आहेत त्याच्यामधून जे आहे ते विद्यार्थ्यांना यायला पाहिजे आणि ते आज सर्व या ठिकाणी आले। प्रत्येक शाळेमध्ये एक 0 पिरियड असतो, 0 पिरियडमध्ये ते गीत गायन असतो आणि आज जी इथे शाळा आहे जी ओपन आहे त्याच्यामध्ये आपण जी ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे। त्यानंतर या कार्यक्रमामध्ये लोकनाट्य आपण येथे सादरीकरण करणार आहोत आणि शेवटी आपण या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आपण येथे करणार आहोत। या कार्यक्रमांना येथे मान्यवर म्हणून आपल्याला येथे लाभलेले मान्यवर जे आहेत त्यांचं आपण येथे स्वागत करणार आहोत। बोल पपीहा कोयल गाए, बोल पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए ऐसे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे वंदे